बघा आता नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत मात्र रस्त्यावर आले ते आपल्याला पाहायला मिळतं. कारण वर्षानुवर्ष अभ्यास करतात, प्रचंड मेहनत घेतात आणि ऐन वेळेस मात्र पेपर फुटीचं प्रकरण घडतंय. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचा कुठेतरी मुख्य सूत्रधार हा पुण्याचा असल्याचं त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडले. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण पाहू शकतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या क्रांती चौकात आंदोलन सुरू केलेले आहेत. जे नीटचे विद्यार्थी आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलेले आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण हे देखील जाणून घेणार आहोत. काय सांगशील, वर्ष अभ्यास करतात, रात्रंदिवस मेहनत घेतात आणि पेपर फुटीसारखं प्रकारे घडलं, किती मनस्ताप निर्माण होते? खूप जास्त होतो सर, खूप जास्त टेन्शन पण येतं. आणि हे पेपर जे फुटतात हे अजिबात चांगली गोष्ट नाही, कारण आमच्यासारखे किती लोक मेहनत करतायत आणि पेपर फुटल्यावर पेपर पूर्ण भारतभरात फिरतोय आणि ज्या लोकांची स्वप्न आहेत ते पूर्ण तुटतायत. स्वप्न जीएमसीचे स्वप्न आहेत. पेपर लीक झाल्यानंतर दुसऱ्या लोकांना 720 आउट ऑफ 720 मार्क येत आहेत आणि ज्यांचे खरं स्वप्न आहे, ज्यांनी खरंच मेहनत केली आहे, त्यांचे स्वप्न तुटतायत पूर्ण. तर जितके 23 लाख मुलं अभ्यास करतायत त्यातले खूप जास्त मुलं आहे जे दिवस रात्रापासून अभ्यास करता, खूप जास्त मेहनत करता आणि पेपर फुटल्यानंतर जे मुलं अभ्यास करतही नाही त्यांचे जीएमसी ला नंबर लागतात. आणि असं देश कसं पुढे वाढणार आहे, कसं इंडियाला डॉक्टर्स भेटणार आहे याचा विचार खूप खातोय. बघू आता. जर पेपर फुटीसारखे प्रकरण समोर आले, त्याच्यातून जर डॉक्टर निर्माण झाले तर नक्कीच संजय दत्त सारख्या एमबीबीएस, मुन्नाभाई एमबीबीएस असे डॉक्टर समोर येतील का, असं प्रश्न देखील आता आहे. माझ्यासोबत काही सर आहेत, आपण त्याची चर्चा करणार. जर असे जर डॉक्टर एमबीबीएस सारखे जे मुन्नाभाईचा पिक्चर होता तसे जर डॉक्टर समोर आले तर कसं भविष्य करेल देशाचे? सर, हे जे पेपर फुटीचं प्रकरण आहे ना, यामध्ये फक्त पेपर नाही फुटत आहे, कित्येक घरामध्ये अश्रूचे बांध फुटत आहेत आणि जे विद्यार्थी मेहनत करत आहेत ते मागे पडत आहेत आणि पैशावाले विद्यार्थी पुढे जात आहेत. हा कुठेतरी मोठा अन्याय मेहनत करणाऱ्यावर होत आहे, हे रोखलं पाहिजे. आणि असे जर डॉक्टर तयार झाले तर पूर्ण भारताचं आरोग्य धोक्यामध्ये येईल आणि याचा फटका पूर्ण भारताला बसेल. तर सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही कठोर कारवाई करा जे दोषी असतील आणि छोटे मोठे लोक पकडून चालणार नाही. जे मेन कल्प्रिट आहेत, ज्या मागचे एक्झाम माफिया आहेत, त्यांना कुठेतरी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. हेच आमचं सरकार दरबारी मागणं आहे. मला कुठेतरी इथं सरकार कमजोर पडतोय का, सरकारच्या ज्या काही नीती आहेत त्या कमी पडतात का? सर, काय आहे ना, जोपर्यंत एनटीएच्या आतमधले लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत तोपर्यंत पेपर फुटणारच नाही. तर आतमध्ये कुठतरी सिस्टम पोकारलेली आहे ना, त्यातले काही लोक मॅनेज झालेले आहेत म्हणूनच पेपर बाहेर येत आहे. जोपर्यंत ते लोक तुम्हाला पकडता येणार नाही तोपर्यंत हे असाच अन्याय होत राहणार आहे आणि सरकारने याच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. सीआयडी चौकशी सीबीआय चौकशी आहे, सीबीआय चौकशी लागली बरोबर आहे, पण आता सर्व की सीबीआय तेवढं प्रोब करते का आजपर्यंत जिथे नाही. डेफिनेटली आमचा सीबीआय वर विश्वास आहे आणि ते चांगलंच काम करतील आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देतील आणि जे मेन कल्प्रिट आहेत त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करतील. नक्कीच इथे जे विद्यार्थी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करायचं राज्यभर आता आंदोलन छेडलं जात आहे आणि अनेक विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले. या ठिकाणी एनएसयू देखील यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांनी देखील आंदोलन छेडलेलं आहे. कर्जाने पैसे काढले आणि आम्हाला ते शिक्षणासाठी पाठवलं आणि व्यसनवादींना पाठवलेलं आणि त्या दृष्टीने अभ्यास करून जर मॅनेज हे सरकारच्या दृष्टीने जर पेपर मॅनेज होत असतील आणि जे एनटी आपण म्हणतो जे आणि सरकारला आपण मायबाप म्हणून बघतो यांचे पूर्वीच रेट ठरलेले असतात. टेलिग्रामवर असे स्क्रीनशॉट व्हायरल होता की तुम्हाला पेपर पाहिजे का, तुम्हाला 20 लाख रुपयात पेपर मिळेल, या गोष्टी मिळेल. आणि खरं तर याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे. याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी देखील सामील, याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील सहभाग असू शकतो कारण की त्यांच्या वरद असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाहीये. कारण की नीट सारखी परीक्षा की गेल्या 10 वर्षात आतापर्यंत 5 वेळेस हे पेपर लीक झाले. खरं तर राहुल गांधीजींनी ती ट्विट केलं त्या दृष्टीनं बवाल मचनाच्या आधी काही गोष्टी घडण्याच्या अगोदरच त्यांनी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीनं आमची फक्त एकच मागणी की पीटीए ही रद्द झाली पाहिजे आणि पारदर्शकतेने याच्यावर नियुक्ती झाली पाहिजे ही आमची एनएसयूआयची मागणी. अभिषेक शिंदे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष. आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा एनएसयूआयच्या अध्यक्षांनी अभिषेक शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः या
नीट परीक्षेची जी बॉम्ब या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतात झाली, त्या संदर्भात जे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आकार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSUI आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश. हे असं ज्या शेतकऱ्यांचे आणि शेतमजुराचे किंवा नोकरी करणाऱ्याचे सर्वसाधारण कुटुंबातली मुलं शिक्षणासाठी संभाजीनगरमध्ये येतात, आई वडील कर्ज काढून त्यांना वेगवेगळ्या ट्युशन लावतात आणि हॉस्टेलमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांना ऐन शेवटच्या क्षणाला पेपर फुटीचं बातमी लागते आणि तो जो परीक्षेचा ब्युरो आहे तो ज्या पद्धतीने वागला, कष्ट करणाऱ्या 12 महिने कष्ट करणाऱ्या त्या मुलांच्या गोरगरिबाच्या मुलांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. मग जर असं रॅकेट होत असेल, आणि हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये, आदरणीय राहुल गांधी साहेबांनी यापूर्वी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केला होता. एवढंच नाही तर 70 वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नोकरीच्या परीक्षा ज्या संदर्भात दिल्या गेल्या त्याही वेळेला पेपर फुटीचा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आणि त्यांनी त्या वेळेला परीक्षा फीस जमा करून घेतलीच, पण ती परीक्षा रद्द केली, ते पेपरचा निकाल दिला नाही, लोकांना नोकऱ्या लागल्या नाही. त्याच धर्तीवर आज नीटच्या परीक्षेचा सुद्धा हाच भाग आज या ठिकाणी या देशभरात निर्माण झालाय. काय करायचं या मुलांनी? जर उद्या हे रद्द झालं नसतं आणि किंबहुना पेपर ज्यांनी लीक केला त्या मुलांना मिळालेले मार्क आणि ज्या मुलांनी वर्षभर मेहनत घेतली त्यांना मिळालेले मार्कात फरक पडला असता, या गरीबाच्या मुलांनी पेपर विकत घेता येत नाही अगोदर परीक्षेच्या, तर जायचं कोणाकडे? ट्युशन लावायच्या, अकॅडमीमध्ये जायचं, 12 महिने प्रयत्न करायचे, रात्रंदिवस मेहनत घ्यायची आणि मेहनत घेऊन परीक्षेला सामोरं जायचं. आणि ऐन वेळेवर असा प्रताप जर समोर येत असेल तर तो विद्यार्थ्यासाठी फार मोठा मनस्ताप आहे, नव्हे तर त्यांच्या पालकासाठी सुद्धा मोठा मनस्ताप आहे. आणि म्हणून केंद्रातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला त्यांच्या त्या दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी खऱ्या अर्थाने इथं राजीनामा दिला पाहिजे. पुण्याला शिक्षणाचा माहेरघर म्हणायचं, पण पुण्यातूनच हे रॅकेट पोलीस तपास उघड राहतात. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जायचं एकेकाळी, आता तिथं भ्रष्टाचाराचं माहेरघर झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचं नाव सगळ्या ठिकाणी अग्रगण्य ठिकाणी घेतलं जातं. काय कारण आहे? या सरकारचा कुठल्याही प्रकारचा या यंत्रणेवर जो शासकीय दबाव प्रशासकीय दबाव म्हणून लागतो तो त्यांच्यामध्ये राहिलेला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे दररोजचे प्रकरण आपल्याला समोर पाहायला मिळतात. काँग्रेसची काय भूमिका आहे? सभागृहात बोलणार आहेत का? निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये पत्रव्यवहार तर आम्ही सरकारशी करूच, पण त्याच्याबरोबरच जे जून जुलैमध्ये अधिवेशन लागेल त्या अधिवेशनामध्ये आम्ही या तारांकित प्रश्नामध्ये प्रश्न उभे करू आणि सरकारला जाब विचारू की या पेपर फुटी झाली कशी, आणि झाली असेल तर दोषी कोण आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली. काय तुमची मागणी आहे? कारण आता जो 2026चा नीटचा पेपर झाला तो नीटच्या एक्झामच्या 1 महिन्या आधीच फुटला होता. तो टेलिग्रामवर इकडे तिकडे सगळे सोशल मीडिया साईटवर जशाचा तसा पेपर नीटला आला होता तो पूर्ण फिरत होता. आणि जे लोक खरंच जे आमच्यासारखे स्टुडंट जे खरंच मेहनत करतायत त्या लोकांसोबत खूप मोठा हे धोका झाला आहे. कारण पेपर फुटणे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि नीटचा पेपर म्हणजे हा पूर्ण भारतात घेतला जातो डॉक्टर बनण्यासाठी. आणि जर का डॉक्टर बनण्यासाठी जर का हे सगळे घोळ होत असतील तर मग आपल्या देशाला कसे डॉक्टर भेटणार आहेत? जे लोक खरंच मेहनत करतायत त्यांच्यासोबत खूप मोठा हा धोका झाला आहे आणि हे नीटचे पेपर फुटणं हे बंदच व्हायला पाहिजे. नीटचा पेपर फुटलाय तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झालाय? जे लोक खरंच मेहनत करत होते ते लोक ज्यांना खरंच मार्ग येत होते त्या लोकांचा पूर्ण मानसिक स्थितीवर खूप जास्त परिणाम झाला आहे. कारण त्यांनी मेहनत करून पण त्यांचा GMC मध्ये नंबर नाही लागला कारण पेपर फुटला म्हणून. आणि ज्या लोकांनी मेहनत पण नाही केली आणि न अभ्यास करता ज्यांना 720 out of 720 मार्क्स येत आहेत त्यांना GMC भेटेल, त्यांनी मेहनत पण नाही केली. आणि ज्या लोकांनी मेहनत केली त्यांना नाही भेटणार. त्यामुळे स्टुडंट्सच्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम होतो.